सियावर रामचंद्र की जय. देवाला प्रसन्न करणं सोपं आहे, पण देवाला शांत करणं अवघड आहे. हे साधं तत्वज्ञान जरी आपल्या लक्षात आलं तर देवाला रागात आणायचंय की प्रसन्न करायचंय हे आपण ठरवू शकतो. उगाच देवाला राग येईल अशा गोष्टी कराव्यात आणि त्याला शांत करण्यात आपली शक्ती खर्च करावी, यापेक्षा तो प्रसन्न होईल यासाठी थोडी शक्ती लावली तर लवकर प्रसन्न होईल की. पण नाही, आम्हाला ते जमतच नाही ना. देवाला रागात आणल्याशिवाय आम्हाला चैनच पडत नाही. समुद्र किनाऱ्यावर तेच घडतंय. समुद्राने रामचंद्रांना रागातच आणायचं ठरवलेलं होतं. आता का ठरवलं होतं हा प्रश्न आहे. तेच बघूया. त्यातून निर्माण झालेले वाद, त्यातून सगळ्या गोष्टी हे आपल्याला बघाव्या लागतील. रामचंद्र आपल्या धनुष्याच्या प्रत्यंचेला ताणून दिव्यास्त्र थांबून उभे आहेत आणि सागराला खुली धमकी देत आहेत की तुला या क्षणात मी शुष्क करून टाकील आणि तुझ्या कोरड्या झालेल्या पात्रातून मी लंकेपर्यंतचा रस्ता तयार करीन. रामचंद्रांचा बाण आग ओकू लागलाय आणि तेवढ्यात तो रत्नाकर त्राहिमाम त्राहिमामचा घोष करत रामचंद्रांना शरण येतोय. प्रभू क्षमा करा, क्षमा करा प्रभू, क्षमा करा. रामचंद्रांचा राग कमी झालेला नाहीये. ते म्हणतात तुला आणि क्षमा. 3 दिवस झालं कृपा करा, कृपा करा म्हणून मी तुझ्या मागं लागलोय. कृपा करा रत्नाकरा रोज प्रार्थना करतोय. तेव्हा नाही तुला आठवण झाली माझ्यासमोर प्रगट होऊन काही गोष्टी सांगाव्यात, आणि आत्ता म्हणतोयस क्षमा करा. का करायची तुला क्षमा? सागराने नम्रपणे हात जोडलेत. म्हणाले प्रभू, पंचमहाभूतांना जडत्व आहे. हे जडत्व आपणच दिलेलं आहे. प्रभू, या पंचमहाभूताची निर्मिती करणारे आपणच आहात. या पंचमहाभूतांची निर्मिती करताना त्यांना मर्यादा घालून देणारे आपणच आहात. अग्नीला आपण मर्यादा घालून दिली आहे, वायूला आपण मर्यादा घालून दिली आहे, पृथ्वीला आपण मर्यादा घालून दिली आहे. मी सागर, मलाही मर्यादा आपणच घालून दिलेली आहे. आणि आपणच स्पष्ट आदेश दिलाय की आपल्या मर्यादांचा भंग करायचा नाही. प्रभू, कितीही भरती आली तरी मी माझ्या मर्यादेत राहूनच सगळ्या नद्यांना समाविष्ट करून घेतो. बरं, माझे निर्मिक आपण, माझा जडत्वाचा स्वभाव देणारे आपण, मला मर्यादा घालून देणारे आपण, जनक नियंत्रक सगळे आपण. आणि आपणच मी माझ्या जडत्वाची मर्यादा ओलांडून आपल्या समोर यावं असं वाटत असेल तर मी काय बोलू? माफ करा, मी आपल्या समोर आलो नाही ते आपण दिलेल्या जडत्वाच्या मर्यादेमुळे. प्रभू क्षमा करा. माझ्या या मर्यादांचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे प्रभू. रामचंद्रांना कळायला लागलं की आपण समुद्राला कोरडं करून जमणार नाहीये. आपणच केलंय हे. आईबाप आपल्या पोराला फार फार तर थोबाडीत मारू शकतात. आई जा मेल्या मर तिकडं असं म्हणू शकते, पण जा मेल्या मर तिकडं असं म्हणताना आपल्या लेकराला मारून टाकावं अशी आईची भावना नसते. का असते? एकदाच रागातून म्हटली म्हणून काय झालं? त्याला जगवणं, त्याला वाढवणं, त्याला संस्कार देणं ही आईची जबाबदारी आहे. रामचंद्र इथे आईच्या, पित्याच्या, जनकाच्या, मातेच्या सगळ्याच रूपामध्ये आहेत. निर्मिकाला संहारक होता येत नाही, आणि ज्याला आपणच हे सगळं जडत्व बहाल केलंय त्याच्याकडून सजीवत्वाची अपेक्षा कशी करायची? त्याच्याकडून भावनांची अपेक्षा कशी व्यक्त करायची? सागर हेच सांगतोय. आणि नेमकं याच भावनांना तुलसीदासांनी आपल्या रामायणामध्ये खूप सुंदर पद्धतीनं स्थान दिलंय.
खूप सुंदर पद्धतीनं. अर्थात त्या संवादामध्ये सागर एवढंच सांगतोय की माझं जडत्व आहे. अज्ञानी, मूढ, जड यांना सांभाळणं तुमचं तर कर्तव्य आहे. त्याच्यावर लक्ष ठेवणे देवा तुमचं तर कर्तव्य आहे. याला लालित्यपूर्ण भाषेत साहित्यामध्ये फुलवत तुलसीदास खूप सुरेख वर्णन करतात. ते म्हणतात, ढोर गंवार शूद्र नारी सभी ताडन के अधिकारी. देवा फक्त आम्ही जडवालेच नाही, हे पण. आता ताडन के अधिकारी हा शब्द वापरला, अधिकारी हा शब्द वापरला, ताडन हा शब्द वापरला. नरेटिव्ह पसरवणारे खूप छान नरेटिव्ह पसरवतात बघा, खूप छान. आता ताडन म्हणजे मारणे. ते ताडन आहे का ताडणं आहे कळतच नाही, कळूच द्यायचं नाही. अर्थ आम्ही सांगेल तो, शब्द आम्हाला असा वाटतोय तो तसाच आहे. महारामायणातला आहे. अरे कोणत्या, वाल्मिकीच्या का तुलसीदासांच्या? वाल्मिकीचं रामायण आणि तुलसीदासांचं रामायण याच्यामध्ये किती हजार वर्षांचा फरक आहे. वाल्मिकीच्या रामायणामध्ये सागर विनंती करतोय रामचंद्रांना, देवा तुम्ही मला जडत्व दिलं आहे, देवा तुम्ही मला मर्यादा घालून दिली आहे, माझ्या जडत्वामुळे आलेल्या अवगुणांचं रक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे, माझ्या मर्यादांचं रक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे. याला खुलवावं, फुलवावं, छान भाषेत मांडावं म्हणून तुलसीदासांनी आपल्या रामायणात लिहून ठेवलं, ढोर गंवार शूद्र नारी सभी ताडन के अधिकारी. आता ताडन या शब्दाचा अर्थ अवधी भाषेतला घ्यावा लागेल. तो तुम्हाला हव्या असलेल्या भाषेतला घेता येणार नाही, कारण तुलसीदासांनी लिहिलेलं रामायण अवधी भाषेतलं आहे. तुलसीदास म्हणतात, ताडन के अधिकारी वो सामने से गुजरी ये ताडता रहा. बाई यासाठी सांगितली की पटकन कळतं. एक सुंदर ललना समोरून चालली आहे आणि एक टक बघत त्याच्याकडे राहतो. वो सामने से गुजर रही थी, बहुत ही खूबसूरत थी, ये ताडता रहा. हे ताडणं, एक टक बघत राहणं, लक्ष ठेवून राहणं, ऑल टाइम प्रोटेक्टेड राहणं म्हणजे ताडणं. कारण पुढे अधिकारी हा शब्द आहे. अधिकारी खेटर खाण्याचा अधिकारी नसतो, सन्मानाचा अधिकारी असतो. खेटर खाण्याच्या लायकीचे असतात माणसं. आता खेटर खाण्याच्या लायकीच्या असणाऱ्यांना सन्मानाचा अधिकार कसा कळणार? नाहीच कळणार. त्यामुळे यांना खेटर खायचेत आणि खेटर द्यायचेत, त्याच लायकीत ठेवावं, आपण आपली कथा पुढे सरकवावी. खोटं बोलणाऱ्यांना फार काही, एकदा मनात ठरवलं ना तुम्ही हे खोटंच आहे, तर ते खोटंच वाटतं त्यांना. कारण त्यांना सांगायचं असतं हे खोटं आहे, भ्रम निर्माण करायचा असतो. सागर म्हणतोय, देवा जडत्व तुम्ही दिलेलं आहे, या जडत्वामुळेच मी तुमच्या समोर येऊ शकलो नाही. हवं तर तुम्ही मला शुष्क करू शकता, कायमचं संपवू शकता, पण त्यानेही तुम्हीच घालून दिलेल्या मर्यादांचा भंग होईल, अनेकांचा जीव धोक्यात येईल. ते म्हणाले, मला फक्त मार्ग हवाय, मी तुला संपवणार नाही. ते म्हणाले, देवा न संपवण्याचा मार्ग माझ्याकडे आहे, तुमचंही काम होईल, माझंही जगणं सोयीस्कर होईल, असा मार्ग माझ्याकडे आहे. मी तो सांगेन, तुम्ही त्याला अंमलात आणावं. अंमलात आणणंसुद्धा खूप सोपं आहे. एवढ्या सोप्या कामासाठी माझा जीव कशाला घेताय देवा? ते म्हणाले, काय मार्ग आहे तो सांग पटकन. कारण रामचंद्रांना दाही आता अधीरता झालेली होती. गम्मत म्हणून म्हणतोय, साजन मेरा उस पार है, मिलने को दिल बेकरार है, अशी अवस्था रामचंद्रांचीही झालेली होती. ते म्हणाले, नेकी और पूछ पूछ, कशाला काय मार्ग असेल तो पटकन सांग, त्याची अंमलबजावणी करतो. आणि सागराने रामचंद्रांना मार्ग सांगायला सुरुवात केली आहे. म्हणाले, देवा आपल्या वानर सेनेमध्ये असे एक एक वीर आहेत की ज्यांना या सागरावर सेतू बांधण्याची कला अवगत आहे. ते आपल्या कलेने सेतू बांधतील
आणि मी सुद्धा त्या कामी त्यांना सहकार्य करील. आणि सागराने त्याच्यावरचा उपाय सांगायला सुरुवात केली आहे. काय आहे तो उपाय, कसा बांधायचा आहे सेतू, हे सगळं बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.